नमस्कार, मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना, देवाकडे एकच प्रार्थना आहे, सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. तर इथे मी देवाकडे आलेले आहे, म्हणजेच मंदिरात आलेले आहे. तिथं छान दर्शन घेतलं आणि इथे भाजीवाल्या मावशी आलेल्या. खरंच खूप छान भाजी असते तिथे. त्या ताईंनी भाजी घेतली. घरी आल्यावर चहाबरोबर नुसता चहा नको म्हणून शेंगा खाल्ल्या आणि सगळं कामावरून पुन्हा माऊला आणायला गेले. आल्यानंतर पटकन अभ्यास पूर्ण करते गाई मी आणि मग झोपते. तर पटकन अभ्यास पूर्ण केला आणि झोपून गेली आणि मग संध्याकाळच्या वेळेस अशी खेळायला बाहेर निघून गेली. आता काय लवकर घरी येणार नाही हे माहीत होतं. आई मी खूप खेळणार आहे असं सांगून गेली होती, पण पुन्हा ती घरी आली कारण की तिला कळालं मी ट्रेंडिंग असलेला इंस्टाग्रामवर जो मोदक आहे क्लेचा तो बनवणार होते. तर मला पण थोडा थोडा क्ले दे आणि माझ्या मैत्रिणीला पण दे. तर म्हटलं ठीक आहे बाई, मी देते तुला, पण मला मदत करायची. तर म्हटली हो, मी तुला छोटासा मोदक बनवून देईन. आणि तिची मैत्रीणसुद्धा आलेली. तर हे असं दोघीजणी म्हणता म्हणता तिथं तिचे अजून 4 जण झाले. तर सगळ्यांना थोडा थोडा क्ले वाटून दिला आणि मी देखील मोदक बनवायला घेतला. फारच ट्रेंडिंग आहे तर म्हटलं चला आपण पण बनवावा आणि देवाजवळ ठेवायला पण सुंदर दिसेल. तर हा पहिला व्यवस्थित मिक्स नव्हता झाला क्ले, तर तो कसा तरी झालेला मोदक. तर मी पुन्हा त्याला छान मळून घेतला आणि मग छान असा मोदक तयार झालेला होता. तर आता इथे ना छोटे छोटे खड्डे करायचे होते, म्हणजे अगरबत्ती खोजण्यासाठी. तर मी म्हटलं कशाने करावा, तर हे बड्डेसाठी आणलेलं स्पार्कल होतं, त्याच्या मागची साईड आहे ना उत्तम होती त्याला छोटे छोटे डॉट्स खड्डे करण्यासाठी. तर म्हटलं चला हे नाही करावा, सहजरित्याने ते मस्त आतमध्ये जात होतं. तर आता हे कधी सुकतं आहे मोदक, मी याची वाट पाहते आहे जेणेकरून मला मस्त कलर करता येईल. बाजूला ठेवून दिला सुकण्यासाठी आणि मग ताईंचा ब्लाऊज होता, त्याला हातशिलाई करायची होती. तो हातशिलाई करून घेतला आणि पहिला माऊला आणायला गेलेले, कारण की ती अजून देखील आली नव्हती. ते सगळेजण आहे ना तिच्या मैत्रिणींच्या घरी खेळत होते. कसं बसं लाडागुडी लावून पुन्हा माऊला घरी आणलं. म्हटलं आता जेवण कर, आता रात्र झाली आहे, झोपायचं आहे. तर म्हटली हो. तिचं सगळं उरकलं, घरातल्यांचं सगळं उरकलं, भांडी वगैरे घासून झाली इथे आणि सगळं आवरावर करत होते. त्यानंतर पुन्हा मोदकाकडे बघायला गेले तर छान असा सुकला होता मोदक, थोडासा ओला होता. तर म्हटलं पुन्हा डिशमध्ये ठेवा, मस्त असा दुसऱ्या दिवशीपर्यंत सुकून जाईल मोदक. आणि मग तो सुकण्यासाठी मी ठेवून दिला. आणि माऊला जरासा खोकला येत होता, तर म्हटलं थोडीच सुरुवात आहे तर आधीच आहे ना आपण त्याच्यावर विलाज करावा, कारण की वाढला ना मग ती मला खूप त्रास देते. म्हणून थोडासा वाफ द्यायला घेतली आणि थोडीशी सर्दी देखील होती. तर मी ना तिला असं लावलेलं, तर ती मस्त वाफ घेत होती आणि खूप घाबरायची या मशीनला आणि सगळेजण हसत होते. म्हणून तिने तो कॅमेरा खाली घेतला, मग पुन्हा माझ्याकडे बघायला लागली. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही देखील मोदक घरी करून पहा. इतका वेळ व्हिडिओला दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.